ह्या स्विमिंग पूलसाठी गव्हर्नमेंटकडून गव्हर्नमेंटला माझे खरंच मनापूर्वक आभार. कामं काय यार होत राहतील. जीवन काय साला आज आहे उद्या नाही आहे, बरोबर ना. पैसा आज आहे उद्या सुद्धा असेल. मला एक वेगळी ट्रीटमेंट असते. गरीबाला एवढी कधीच ट्रीटमेंट मिळणार नाही. सर्व गरीब तरी सर्व भरतो आपण. गरीब कसले आपण, सर्व टॅक्स बिक्स आपण भरतो यार. आपण तर श्रीमंत आहोत. थोडे खड्डे आहेत ना, बेचारे गाववाले कसे राहत असतील यार. थोडं मंत्र्यांना लक्ष द्या यार. इथे खेड्यातल्या लोकांना पण चांगल्या सोयींची गरज आहे. त्यांचासुद्धा हक्क आहे. जसं मतदान मागायला येतं ना, तसं रस्ता पण नीट करा. उपकार होतील खूप तुमचे. वा वा. बघितलं का, हा बोगदा बोलवतो मी. मला बोल ना, ये हा बोगदा. आवाज नाही का, आवाज. हॅलो क्या लग रहा है देख. ये टनल बहुत फेमस आहे माहिती तुला. काय तिकडे ते पण इतकं स्लिपरी आहे. हवा वगैरे पण आहे ते जोरात. कसे जातात काय माहिती यार खाली लोक. रील्स व्ह्यूसाठी बाकी काय नाही. माणसं विसरलेत. खूप रिस्की आहे ते. तो जिथं उभा आहे ना मुलगा, पाय सरकला की संपलं. बाबा वाळणकुंडा ब्रिज इकडेच आहे ना, बरोबर आहे ना. थँक्यू. काय मस्त काम करतात आता हे लोक. एक वेगळी मजा असते आणि गावच्या माणसांना सुद्धा आवडतं यार. रिस्पेक्ट तर सर्वांनाच म्हणते. आणि गावची माणसं ना चुम्मेश्वरी असतात. आपली कोकणातली माणसं तर चुम्मेश्वरीच आहेत एकदम. असं हे बस इधर तर ग्रुप बस बघू शकता तुम्ही. इतकं भारी वाटतं यार हे. असं वाटतं दूध आहे एकदम, दुधासारखं एकदम एकदम असं. प्रभात मित्रांनो, मी ऋषी पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे राईड विथ पवार. आज व्हिडिओ बनवण्याचं खास कारण म्हणजे आपण चाललो आहोत महाडला. तुम्ही थंबनेलने टायटल बघितलंच असेल. आज शुक्रवार आहे, वाजले सकाळचे 6 आणि आपण चाललो आहोत आज फिरायला. विकेंड फुल एन्जॉय. आज सुट्टी टाकली आहे ऑफिसमध्ये. आज मस्त काही फिरायचं आहे, एन्जॉय करायचे आहे आणि जीवाची मजा करायची आहे. आज आपल्यासोबत आहे कुणाल, बबलू, ओमकार. त्यांची ना हे चाललंय, प्रिपरेशन चाललंय. कारण पावसाचा आत्तापर्यंत पाऊस काय पडत नाही आहे. मी घरापासूनच व्हिडिओ बनवणार होतो, पण नंतर म्हटलं की थोडं जरा आम्हाला लेट झालेलं. आमचं टार्गेट होतं 5:30 वाजता निघायचं, पण ॲक्च्युली आता वाजले 6 आणि आम्ही अजून मुंबईमध्येच आहोत. पेट्रोल वगैरे सगळं फिल झालं. लॉबीसुद्धा रेडी आहे. त्या लोकांची पूर्ण प्रिपरेशन वगैरे चालले. सुद्धा जॉईन करणार आहे तन्मय आपल्याला भेटेल पनवेलला. त्याला आम्ही बोललो 45 मिनिट्समध्ये आम्ही पोहोचू. तर लेट्स सी. आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो आपल्या मोटो ब्लॉगिंग सेटअपवरती. बाय बाय. पुन्हा एकदा सर्वांना गुड मॉर्निंग आणि सुप्रभात. आणि मी तुमचा ऋषी पवार पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. पावसाची सुरुवात झाली यार मुंबईपासूनच. आता माहिती नाही बारीक बारीक पडेल की काय. ॲक्च्युली पेट्रोल पंपवरती जे एअर पंप आहेत ना, एअर फ्यूल करायचं, ते ना फक्त शोसाठी ठेवलेले आहेत लोकांनी. कधीही कुठल्याही पेट्रोल पंपवरती जा, ते कधीही बंदच झालेले दिसतात. नेहमी बंद असतात. आणि गाडीमध्ये आता मला असं फील होतं आहे की गाडीमध्ये हवा कमी आहे, मागच्या टायरमध्ये स्पेशली. कुठे ना कुठेतरी हवा भरली पाहिजे, नाहीतर प्रॉब्लेम होईल साला. आता इथे पण आहे, मला वाटतं इथे पण बंद असेल. कशाला हॉर्न मारतोय काय माहिती.
सकाळ सकाळी गाडी चालवायची मजा येते, पण ॲक्च्युली आम्हाला असं वाटतं लेट झालं आहे आणि आज आहे फ्रायडे, पीक अवर्स आहेत. जर मुंबईच्या बाहेर नाही निघालो ना लवकर, ठाण्याला ट्रॅफिक लागणार. आपल्याला आपण जाणार आहोत. आता रातचं राईडचा प्लॅन असा आहे, असाच बनला तर होता अगोदरच, पण त्याच्यामध्ये ट्विस्ट आला. आम्ही कुंभे वॉटरफॉल करणार आहोत. कुंभे वॉटरफॉल करून आपल्याला जायचं आहे शिवथर, जे महाडच्या पुढे आहे. 70 किलोमीटर, आय थिंक 75 किलोमीटर असेल. ते करून आपण पुन्हा एकदा सौमध्ये ना, जे सावित्री नदीवरती एक गाव आहे, ते मावशी राहते माझी तिथे, तर आपण स्टेसाठी तिकडे रिटर्न येणार आहोत. तर बघूया. आता कुंभे वॉटरफॉल दाखवतोय 9:30चा टायमिंग. 9:30 तर मी पकडत नाही, मी अप्रॉक्सिमेटली एक 11चा टायमिंग पकडून चालतो आहे. महाडला फोन केला होता. महाडला पाऊस आहे गावाला, चांगला पडतोय. मुंबईमध्येच एक पावसाचं काय दर्शन नाही आहे. आता जून पण संपत आला आपला. पनवेलमध्ये पोचलो आणि आपल्याला आता तन्मय भेटेल. इथून असं राईट मारला की मुंबई गोवा हायवे लागतो. तिथे ते हॉटेल आहे शिवसागर करून, तिथे तो थांबला असेल. मे बी आला असेल, मी अज्यूम करतोय, कारण मागच्या वेळेला सुद्धा तो लेट आला होता. पण ह्या वेळेला मला माहीत नाही, असं वाटतं की तो आला असेल आमच्या अगोदर. त्याचा एक फोन नाही आहे, काही नाही आहे. लेट्स सी. आणि ह्या स्विमिंग पूलसाठी गव्हर्नमेंटकडून गव्हर्नमेंटला माझं खरंच मनापूर्वक आभार. काही बोलू शकत नाही आपण, कारण हे कधी सुधारणार नाही आहे आणि या आयुष्यात कधी सुधरू शकत नाही. बस अख्खी खाली जाते खड्ड्यात, तर आपली तर बाईक आहे. होप तन्मय भाऊ आले असतील. तन्मय भाऊंचा काय पत्ता दिसत नाही आहे मला. ॲज युजल लेट आहेत. तन्मयला कॉल करतो मी. लेट्स सी. तन्मय दादांचं दर्शन झालेलं आपल्याकडे. ॲज युजल लेट येतो, नेहमीचा लेट आहे. आणि त्यांचं तिकडे काय चाललं काय माहिती नाही. चला निघूया ना, निघूया. आता खरी राईडला सुरुवात होत आहे. ठीक आहे, आपल्याला दाखवतं आता कुंभे वॉटरफॉल दाखवतं. 9:38चा टायमिंग देतो, म्हणजे 9:30पर्यंत आपला टायमिंग देतो. पण आपल्याला थोडा नाश्ता वगैरे करायला आपण 50-60 किलोमीटर थोडा एक ब्रेक घेऊया, कारण आपल्याला एवढे मोठे आपण रायडर नाही झालो की आपण कंटिन्यू स्ट्रेच करणार आहे 100-108 किलोमीटर. हे फालतूगिरी जे काय चाललं काय कळत नाही. तर ठीक आहे, आपण आता निघूया. चला तन्मय, चालू करूया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. पाऊस येईल नाही येईल चान्सेस कमी आहेत, भरपूर, शाश्वती कमी आहे. आता खरी सुरुवात झालेली आपल्या राईडला. अजून सुद्धा मला प्रेशरचं दिसलं नाही आहे. काय करू मी विचार करतो, इथूनच हवा भरू काय. लेट्स सी, पुढे भरूया. असं बघून वाटतं पाऊस पडेल नाही पडेल, म्हणजे बोलतात ना, अरे आला पाऊस, पडेल काय, पडायला लागला पाऊस. ठीक आहे, बघूया कुठपर्यंत आहे. सध्या तरी असा फील होत नाही एवढा. आपल्याला थांबावं लागेल ना तर मग. मित्रांबरोबर राईडला जी मजा आहे ना, ती कशातच नाही आहे, म्हणजे कशातच नाही आहे. आपले असे मोजके 3-4 मित्र ज्यांच्यावर आपली वाईब्स मॅच होतात. मस्त 2-3 दिवस टाइमपास, स्वतःसाठी जगणं. आणि कशा रडकेला पाहिजे मित्र, म्हणजे यार रे चल, नाही रे नको रे, पाऊस आहे रे, कंटाळा आलाय रे, पैसे नाही आहेत रे, मग मजा नाही येत. मग तसं मध्ये म्हटलं की आपला पण मूड ऑफ होतो आणि पूर्ण प्लॅनची पण आई बहिणी एक होते. त्यापेक्षा असे मित्र घ्या जे 4-5 असतील, जे बोला हा बाबा येतोय का, यस भाई येतोय ना, कुठं जायचं फक्त बोल, पत्ता बोल, फक्त पत्ता. अशा मित्रांनाच नेहमी विचारत जा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा वाईट वाटणार नाही की यार आपला मेसेज बघून कोण. आणि माझे असे काही मित्र पण आहेत
जे साला कधी रिप्लाय पण देत नाही, आणि त्यांची कामं असतील ना तर आपण लगेच त्यांना रिप्लाय द्यायचा. अशा लोकांना ना बायकॉट केलंय मी आता जीवनातून. वाईट वाटतं थोडं, पण ठीक आहे. आणि माझा फेवरेट रस्ता, आहा, कर्नाळा बर्ड सेंच्युरीवाला रस्ता ना एक नंबर वाटतो. मी बोललो होतो ना मागे जेव्हा मी अलिबागला गेलो तेव्हा, इथे राईड करायला जी मजा येते ना या रस्त्याने, पावसामध्ये तर यार अलगच वाटतं इथे चालवायला गाडी. आहे की नाही गडं? तिथे काय फॉग जमलंय, काय फॉग आहे, आणि काय ते डोंगरामधून दिसतोय तो एक नंबर वाटतंय बघायला, पण एकदम भारी वाटतंय. दादा हायवेला हेल्मेट घाला बाबा, जीवनाचा आजकाल भरोसा नाही काय. जबरदस्त दिसत, जबरदस्त. आपली पब्लिक आहेत मागे. माझा बॉस आहे ना एक नंबर आहे त्या बाबतीत, नेहमी इन्करेज करतो आमच्या टीमला. आता फॉर एक्झाम्पल मला काहीतरी वेगळं करायचं, मी त्यांना सांगितलं मला माझा यूट्यूब चॅनल आहे बॉस, मला असं असं करायचं आहे, तर मला बोलला प्लीज कर, तू प्लीज कर, जिथे तुला आनंद मिळतो ना ती गोष्ट करत जा. मी बोललो बॉस मी चाललो राईडला, मला एक व्हिडिओ पण शूट होईल माझा आणि फिरून पण येईल, जा बिंदास जा, सुट्टी लगेच सँक्शन, काही प्रश्न, नो क्वेश्चन आस्क. असा बॉस देव वगैरे सर्वांना मिळो. भरपूर जणांच्या कंप्लेंट असतात आमचा बॉस असा असतो, आमचा बॉस तसा असतो, पण माझा बॉस जबरदस्त आहे. कामं काय यार होत राहतील, जीवन काय साला आज आहे उद्या नाही आहे, बरोबर ना. पैसा आज आहे उद्या सुद्धा असेल, पण जीवन पुन्हा नाही. अरे देवा, ओ माकडदा, जय श्रीराम. पाऊस इथे आहे, इथे पाऊस आहे. पाऊस आहे. लेट्स सी आता कसं काय ते बघूया आपण, पुढे समजेल आपल्याला. पाऊस आहे इथे, अच्छा कसा पाऊस पडतोय. ग्लोव्स वगैरे ठेवून चुपचाप रेन जॅकेट घातलंय आम्ही लोकांनी, म्हणजे असा जोरात नाहीये प्रेशरवाला, पण पाऊस आहे. जिंदगी अपना बता, जिंदगी. रस्ता मागचा पूर्ण खराब आहे, वडकळ बसून भरपूर खड्डे वगैरे सर्व आहेत. ॲक्च्युली मला कॅमेरा चालू करायचा होता, पण सीन असं झाला की आपल्या कॅमेराचे लेन्स कवर लावलेत मी, लेन्स गार्ड जे होतात हे वाले, पूर्ण त्याला असं फॉग आलेला, आणि त्यामुळे मी काय कॅप्चर करता येत नव्हतं मला, त्यामुळे मी नाही. आता मी जरा थोडं पुढे आल्यानंतर ते कमी झालं आहे. पाऊस काय नाही आहे पण भरला आहे. सूर्यदेवाचं जस्ट दर्शन झालं होतं, परत गायब झाले ते, दगा मागे गेले. आणि येते राईड करायला मजा येते. कसा रस्ता एकदम खाली वाटतो ना. आपण मुंबईकर अशा आतुरलेले असतो असे रस्ते बघायला. मुंबईत काय राहिले आता, काय नाही राहिले मुंबईत, सर्व भेसळ मिळते. हवा सुद्धा भेसळ झाली आता हवेमध्ये. तर मित्रांनो आम्ही थोडा हॉल्ट घेतलाय, काव्य स्नॅक्स म्हणून एक रेस्टॉरंट आहे, हायवेलाच आहे उभं. आणि थांबा जरा, काय तुम्ही लोक, मला तरी खायला घ्या. त्याच्यात बसले पण चालू, एवढे भुक्कड आहेत ना साले. आणि मस्त आपल्या गाड्या पण लागल्यात बाहेर. आणि पाऊस आत्ता जस्ट पडायला लागला एकदम, म्हणजे चालूच झाला, पावसाची सुरुवातच झाली. सुकून आहे, सुकून. काय मागवलं रे खायला? मसाला डोसा वगैरे घेतला, कॉफी पितो, थोडं जरा फ्रेश वाटलं पाहिजे. फ्रेश होऊनंतर आपण पुन्हा जाऊया. ब्लॉगिंग रुकनी नाही चाहिए, ब्लॉगिंग रुकनी नाही चाहिए. सर्व ब्लॉगर बनले. मला वाटत नाही मोठ्या मोठ्या युट्यूबर लोकांचं वाटतं काही खरं नाहीये.
तर मित्रांनो भेटूया, पेटपूजा करतो, नंतर आपण भेटू, आपली जर्नी करायला स्टार्ट करूया. आता मला वाटतं हार्डली काहीतरी एक 35 ते 40 किलोमीटरचं अंतर आहे. म्हणजे विदिन आपण एक तासामध्ये पोहोचू आपल्या लोकेशनवरती. ठीक आहे, तू बघा. हा काय पाऊस पडतोय, जोरात पाऊस आला. मित्रांनो आपण निघालो आहोत. मस्त नाश्ता वगैरे झाला, रील्स वगैरे काढल्या. काव्या स्नॅक्स करून एक हॉटेलला, म्हणजे असं हायवेला एक रेस्टॉरंट आहे छोटं मोठं. ओके होतं, म्हणजे 10 आउट ऑफ 7 स्टार देऊ शकतो आपण. कॉफी वगैरे छान होती. आपली लोकेशन आहे आता 1 तासावरती आपलं लोकेशन आहे, कुंभे वॉटरफॉल. तर मजा येईल. दृश्य बघू शकता, पाऊस पूर्ण गेलेला आहे आणि आता मजा येते थोडी राहायला. पेट पूजा झाली ना की वेगळीच मजा असते यार. माझे बोबोचं जे मोबाईल होल्डर आहे यार, तो खराब झाला. वाटलं नव्हतं खराब होईल, पण झाला. कोणतरी मोठा VIP जातोय वाटतं. सर्वांसाठी गाड्या वगैरे थांबल्या आहेत त्यांच्यासाठी. VIP लोकांना एक वेगळी ट्रीटमेंट असते. गरीबाला एवढी कधीच ट्रीटमेंट मिळणार नाही. सर्व गरीब तरी सर्व भरतो आपण. गरीब कसले, आपण सर्व टॅक्स बिक्स आपण भरतो यार. आपण तर श्रीमंत आहोत. असो, अपना देश और अपने देश के कानून कभी नहीं सुधरेंगे. मंडळी, आपण इंदापूरमधून आम्ही लोकांनी लेफ्ट घेतला. म्हणजे हा थोडा शॉर्टकट आहे. पुढे निजामपूरमधून आपल्याला जायचं, तिथे 2 फाटे फुटतात. असं मी आता जसा इथले स्थानिक आहे त्यांच्याशी बोललो, माझं झालं की हा रस्ता बरोबर आहे. ॲक्च्युली मला भीती वाटते की गुगलने फसवायला नको यार, एवढं लांब यायचं आणि हे करायचं. त्याच्यामुळे ठीक आहे, रस्ता बरोबर आहे. म्हणजे हाच रस्ता आहे, ते म्हणाले बरोबर आहे. तर हाच आहे. होप सो हाच असला पाहिजे. एवढ्या लांब यायचं आणि बापरे, रस्ते तर एवढे खड्डे आहेत ना. बेचारे गाववाले कसे राहत असतील यार. थोडं मंत्र्यांना लक्ष द्या यार. इथे खेड्यातल्या लोकांना पण चांगल्या सोयींची गरज आहे. त्यांचासुद्धा हक्क आहे. जसं मतदान मागायला येताना तसं रस्ता पण नीट करा. उपकार होतील खूप तुमचे. एखादी प्रेग्नेंट लेडी जर पडली आजारी तर कशी ॲम्ब्युलन्स वगैरे ना, अर्धा तर जीव तिचा इथून निघून जाईल गाडीमध्येच. वोटिंगच्या वेळेला मोठे वार्ता असतात या लोकांच्या. आणि जेव्हा वोट झाल्यानंतर कुठं जातं तुमचं सर्व हे समाजकारण, समाज कल्याण लिटरली. आणि गावातले पण लोक आहेत ना, कसे मतदान करतात ना तेच कळत नाही. व्ह्यू बघत असाल ना, काय भारी आहे, मजा आली. आता इथून दाखवतो आपल्याला 50 मिनटं, म्हणजे 28 किलोमीटर दाखवतो आहे. ठीक आहे, बघू. घाट आहे काय माहिती नाही, बघूया. रस्ता तर भारी वाटतोय फुल एकदम. मला का अशी फिलिंग येते घाट असल्यासारखी. घाटच आहे वाटतं. नाही, घाट नाही आहे. पण रस्ता भारी आहे. जीवनात काय पाहिजे अजून यार.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री पावसाळ्यामध्ये एक वेगळीच मजा असते. जिकडे जिकडे नजर जाईल तिकडे सर्व हिरवं हिरवं दिसतं. रोड एवढा भारी आहे ना, गाडी चालवायला एवढी मजा येते. हा हा, फुल पैसा वसूल आहे. मला वाटतं आता थोडा घाट लागेल, कारण जर ॲज पर गुगल मॅप मी बघतो तर टर्न्स वगैरे जास्त आहे. इथे निजामपूर आहे, निजामपूरमधून आय थिंक मला वाटतं पुढे येते. रस्ता गडक आहे, बोलता ना पैसा वसूल आहे रस्ता. एक खड्डा नाही रस्त्यामध्ये. डॉगेश मित्र आणि मित्रांबरोबर फिरायला एक वेगळी मजा असते. 4-5 जण काय असते ना, पण मजा येते. एक वेगळी मजा असते ना असं. ठीक आहे, आपण नवीन नवीन यूट्यूबर आहे आपण, तरीसुद्धा लोक आपल्याला बघतात. ॲक्च्युली कॅमेराचा कामाला आहे सर्व, बाकी काही नाही. निजामपूर 1 किलोमीटर. लेट्स सी. पावसाने सुरुवात केलेली आहे. मला असं वाटतं थांबावं लागेल. भाई सच में बबलू चूती है. त्याला कुंभ वॉटरफॉलला आता इकडून लेफ्ट आहे ना, कुंभ वॉटरफॉलला लेफ्ट आहे ना पुढे आता. क्या कर रहे, जैकेट पहनना पड़ेगा ना. हाँ काय बोलायचं पावसाला. रेनकोट घातला, एवढा जोरात पाऊस आला ना, लिटरली असं वाटलं की संपला आता. आता एवढा पाऊस आला, कॅमेरा सर्व ठेवलेला मी, आणि परत पाऊसच गेला. 10 मिनिटात मी जसं विंड शूटर वगैरे घातलं, कॅमेरा ठेवला, पाऊस गेला. मग पुन्हा काय आता रेनकोट वगैरे नाही काढणार मी, कॅमेरा काढला पुन्हा, बोललो परत चालू करूया. आता आपल्याला दाखवतं 28 मिनिटाचं टायमिंग आहे आणि 12 किलोमीटर आहे इथून. निजामपूरमधून आपल्याला एक फाटा आहे, त्या फाट्यामधून आपल्याला लेफ्ट घेतलं की एक छोटासा घाटसारखं चालू होतं.
घाट म्हणता येणार नाही, थोडे आहेत पण टर्न वगैरे चांगले आहेत. आपली पब्लिक मागे आहे, मी पुढे आहे, मी लीड करतोय. समोर MH12 पुण्यावरून आलीत वाटतं माणसं. आणि आई शब्दात व्यक्त नाही करू शकत मी. हा 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 फुल पैसा वसूल आहे राईड आपली. रस्ता पण असा एकदम भारी झालाय, ओला ओला आणि स्लिपरी झालाय थोडा. आज मी कसा सोलो चालवतोय ना, आज मला एवढं फील होत नाही, गाडी हलकी हलकी वाटते ना. तर कोणतरी माझ्या मागे असतंच. अरे देवा, फुल ऑन गँग. बरोबर रस्त्यात कसे उभे असतात यार, अजूनपर्यंत मला काय कळलं नाही आयडिया. त्याच रस्त्यात अशाच रस्त्यात फिरा असं पुढं उभ्या असणार. दादा कुंभे वॉटरफॉलला व्यू हाच आहे ना? थँक्यू थँक्यू. अरे उसको आने दे, रुक जा. उसको आने दे. समोर दिसतंय. काय सांगू, काय वाटतंय आज डोंगर वगैरे. हा पैसा वसूलच वाटते ना ट्रिप कधी पण. गाव ते गाव आहे यार, गावच्या सारखी मजा कुठेच नाही आहे. चला सरळ, आता काय टर्न बिन नाही आहे, घाट आहे. चला तुम्ही लोक पुढे चला, रॉयल एनफील्ड वालों को जाने जागे. चलो चलो. हा घाट आहे बहुतेक. आणि जर बघायला गेलं तर इथे एवढे मोठे टन आहेत ना असे. तिथं जो एक व्ह्यू आहे तो बोगद्याचा. आता म्हणजे आय एम नॉट रॉंग, जर तो जर व्ह्यू असेल ना यार, धन्य झाली आपली राईड. एक फोटो काढायचा मला तिथे बाईक उभी करून यार, खूप असा इच्छा आहे फोटो काढायची तिथून. मजा नसते आली, जो टू व्हीलर मध्ये मजा आहे ना ती वेगळीच आहे. टू व्हीलर नाही, बाईक. मॅप मध्ये जर मी बघेन ना, आई शपथ एकदम अशी एकदम कडक टर्न आहेत. वॉटरफॉल आता सर्वीकडेच वॉटरफॉल असणार. काय व्ह्यू वाटतोय, कडक लग रहा है ना. जबरदस्त वाटतंय. काय ते धुकं आहेत यार, तुम्हाला माहित नाही कॅमेरामध्ये दिसत असतील की नाही, पण
काय धुकं वाटतात आहे. मस्त धुकं झालं एकदम. हा फोटो काढण्यामध्ये आमचा वेळ गेला, पण मजा आली. फोटो पण छान होते, पाऊस पण पडला थोडा, फोटो पण एक नंबर आले फोटो. यार कोणाला थांबायची इच्छा नाही होणार. आता किती दाखवतो आपल्याला, 3.5 किलोमीटर आहे इथून, म्हणजे अप्रॉक्सिमेटली आपण 10 मिनटात पोचू. थोडी ऑफ रोडिंग आहे, माणसं तर भरपूर गेली वरती, 4 व्हीलर वगैरे गेले आहेत. ऑफ रोडवाला टायर लावला आहे, त्यामुळे फायदा तर वाटतोय थोडा. लेट्स सी. मजा आहे. ऑफ रोडिंग टायर लावला ना तो, जो आपला MRFचा रेफ, जबरदस्त टायर आहे. मला असं ना खड्डे वगैरे एवढे जाणवत नाही आहेत. प्रिव्हियस टायरमध्ये असं जाणवायचं, पण आता मस्त वाटतं. एक अपोलोचा पण ट्रॅम्पलर आहे, तो थोडा आय थिंक महाग आहे. महागाचा प्रश्न आहे, आपण तो पण लावू. पण सध्या जर मजा घ्यायची म्हटलं तर हा टायर खूप चांगला आहे. अरे देवा, पांडुरंगा परमेश्वरा. अरे वा, खाली नेटवर्क नव्हता, इथे वरती 5G आला एअरटेलला. अरे हाच बोगदा तो यार, हाच बोगदाच आहे ना, हाच बोगदा. वा वा, बघितलं काय, हा बोगदा बोलवतो मी. मला बोल ना, ए हा बोगदा, आवाज नाही का, आवाज. हॅलो, क्या लग रहा है देख, ये टनल बहुत फेमस है. माहिती तुला तन्मय, हाँ टनल बहुत फेमस है ये. मस्त लग रहा है ना. उन लोगों आने तो ना सब साथ में जाते हैं. कड़क वाटता है. मला वाटतं ह्या टनलच्या तिकडे पलीकडे आहे, दाखवतो तिकडेच आहे. लेट्स सी, चला. आवाज काय घुमतो इथे यार. मला माहिती नाही आता इन्स्टाचं नाईट विजिबिलिटी एवढं मी अजून कधी केलं नाही शूट, कसं दिसतंय, कारण त्याच्यामध्ये लाईट्स वगैरे काही नाही, खड्डे वगैरे पण आहेत. खड्डे वगैरे अच्छे खासे खड्डे आहेत. अंधार नाही, काय नाही. बापरे, आईला रात्रीच येईल तर फाटेल इथून येताना. रस्ता खूप खराब आहे. ऑफ रोडिंग झाली. इकडे पाऊस आहे की काय. आगे है शायद ना, हाँ आगे ही है.
काय वाटतंय, मस्तच आहे. देवा सुखरूप घेऊन जा रे, सुखरूप घेऊन ये. अच्छा पूर्ण खाली हे आहे. वाटतंय पण हे बघायला, हे दृश्य कसं ज्या आपण रील मध्ये बघतो आणि रिअल मध्ये बघतो ना, खूप फरक वाटतो. खूप. मला काय वाटतंय हे बबलू, मला असं वाटतंय इकडे पुढे जाऊन उभं राहून बघायचं वाटतं. कोण जातात काय गाड्या? चल 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 मग हळूहळू चल, आराम से. हा लेकिन चल कुणाल, चल भाई, आराम आरामात चला. रस्ता थोडा खराब आहे, थोडा काय पूर्णच खराब आहे. कुठून रस्ता आहे रे इथे? इथून कुठे? हा काय दिख रहा है क्या कुछ? चल आराम आराम से चल. लेकिन आई थिंक ये लास्ट स्टॉप है, ये लास्ट स्टॉप है. मंडळी काय दिसत नाही मला इथे अजून, स्पॉट वगैरे तर काही दिसत नाही आहे पूर्ण. आई शपथ, वाह. ए तिकडे काय आहे ते पण तिथं डॅम आहे. आता वॉटरफॉलचा व्ह्यू माहीत नाही मला यार. हेच गुगल मॅपचा हाच एक पॉईंट आहे यार. प्रॉब्लेम तोच आहे इथे. कुठे असेल बघायला पाहिजे. थोडं हे झालं आपलं. लेट्स सी, आम्ही शोधायचा प्रयत्न करतो आणि मी तुम्हाला गेट बॅक करतो. मस्त वाटतं ना? हां सुख आहे ना? एकदम मस्तच वाटतं. पण मी काय म्हणतो, वॉटरफॉल का नाही दिसत आहे कुठे? तो तिकडे डॅम दिसतोय रे मला वाटतं. इथे एक पॉईंट आहे, तिथून मध्ये एक उंच पॉईंट आहे आणि त्याच्या खाली एक छोटा पॉईंट आहे जिथे माणसं वगैरे जातात. तो नॅरो सा एक रोड आहे. तो तिकडे तर नाही, मला तिकडे वाटतंय रे. आयडिया नाही, कारण कसं माहिती मेरे को उधर ही लगता है, उस साइड है ना. रुक ना, एक फोटो निकालता अभी, इतना ऊपर गाडी लेके आहे तो. चला मित्रांनो, मी बघतो पॉईंट आणि तिकडे जायचा आम्ही प्रयत्न करतो. बाय बाय. आत्ता फायनली आम्हाला वॉटरफॉल मिळाला. ॲक्च्युली तुम्ही बघत असाल इथे खाली वॉटरफॉल दिसतोय. हा वॉटरफॉल आहे पूर्ण एवढा असं. बाप रे. ते आता मध्ये इन्सिडेंट झालं ना, ते तिथून मुलगी पडली, ते आम्हाला काका सांगत होते. तिथून खाली पोरगी घसरली, पाय गेली. ॲक्च्युली ते खूप रिस्की आहे. रील बिलचे नादात आपल्याला काय नको आहे एवढं काय. मस्त इथून आनंद घ्या, खूप भारी आहे. बघत असाल तुम्ही. वाव, काय व्ह्यू आहे, किती उंच आहे. बाप रे. तिथून असं पूर्ण खालून असं हे आहे. तिथं लोक आहे तिकडे.
ते पण इतकं स्लिपरी आहे, हवा वगैरे पण आहे इथे जोरात. कसे जातात काय माहिती यार खाली लोक. रील्स व्ह्यूसाठी बाकी काय नाही. माणसं विसरलेत, खूप रिस्की आहे ते. तो जिथं उभा आहे ना मुलगा, पाय सरकला की संपलं. हां ड्रोन आहे तिथून तो फिरवतोय ड्रोन. जबरदस्त आहे. एकदाचा फायनली बघितला. वाव. दादा तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये वगैरे आहेत का? म्हणजे हे सर्व गव्हर्नमेंट करतं की तुम्ही तुमच्या आपल्या येणे करता सेफ्टीसाठी? हां सरपंच ग्रामपंचायत करतात का? इतकं आपले हे लोक आपल्या गावातली लोक करतात आणि आपली मुंबईतली येऊन लोक ऐकत नाहीत काय नाही. स्वतःचा माज असतो बाकी काय नाही. आता त्यांनी सांगितलं तेच होतं तिथून मुलगी पडली. ते काय गरज काय असते म्हणजे एक फोटो आणि लाईक व्ह्यू, जीवन संपलं त्यात काय राहिलं. हा इथून असा वॉटरफॉल आहे पूर्ण. चला फायनली आपल्याला व्ह्यू मिळाला. आता आपल्याला जायचं ऑन द वे शिवथर गडाला. इथून आता मला वाटतं 2 तासावरती आहे. लेट्स सी आपण कसं काय ते आता करूया. थोडं पेटपूजा पण करू वगैरे. मी मिळतो मोटो व्लॉगवरती, थोडे व्हिडिओज वगैरे टाकतो, सिनेमॅटिक्स टाकतो. तुम्ही बघा. आपल्याला काय ड्रोन नाही आहे त्यामुळे तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये एन्जॉय करू. येईल फायनली ड्रोन आपण घेऊ, नक्की घेऊ. तुमचा आशीर्वाद असेल, देवाची कृपा असेल तर नक्की घेऊ. ते ड्रोन काय घ्यायला आत्ता काही नाही आहे, मग सध्या नीड नाही आहे, पण नक्की घेऊ. दिसतो तिथं ड्रोन आहे. तर भेटू आपण थोड्या 5-10 मिनटात आम्ही निघू इथून. नंतर मिळूया आपण आपल्या मोटो व्लॉगवरती. बाय बाय. तर तुम्ही बघा इथे मेन हा इथून आपला कुंभे वॉटरफॉलचा व्ह्यू आहे. ॲक्च्युली आम्ही बघू शकता तुम्ही. जबरदस्त आहे ना. इतकं सुंदर वाटतंय बघायला सुद्धा. निसर्गाची किमया आहे. आणि काही लोक एक थोडासा व्ह्यूसाठी बघितलं. इतकी रिस्की आहे. आता मागेच इथून एक मुलगी पडलेली, जसं मी मागाशीच बोललो तुम्हाला. इथून एक मुलगी पडलेली. कंटेंट क्रिएटर होते थोड्या लाईक्स आणि व्ह्यूसाठी. आणि ही लोक आता बसलेत ड्रोन शॉटसाठी. पण ॲक्च्युली मला नाही वाटत हे वर्थ आहे. थोडं काय ना, आई वडील असतात, आई वडिलांची थोडी पर्वा करत जा यार. वा वा. तू पण किती रिस्की आहे. समोर पण दाखव. स्लोप एवढा आहे तरी पण माणसं तिथे त्या स्लोप तिथे जातात. वॉटरफॉल बघितलं, मस्त वाटतं ना. चला पैसे वसूल झाले आपले. आता मंडळी घाट उतरून झाला आपला आणि आपण खूप पुढे आलो. आता आपण लावलंय शिवथरचा मॅप लावलाय. लेट्स सी आता कसं काय आणि काय. जेवण तर एकदम मस्त झालं आहे. हॉटेलमधलं जेवण पण छान होतं, आवडलं आपल्याला. पैसा वसूल. व्हेज थाळीच घेतलेली आम्ही सर्वांनी, एक कॉमन. मस्त होतं जेवण, पैसा वसूल. जर तुम्ही महाड टूवर जात आहे तर तुम्ही नक्कीच हॉटेलमध्ये थांबा. माझे माझघर कोकणची चव लय न्यारी. मस्त आहे. वा. अरे किती वेळा घालणार काढणार तो. आता नाही मी घालणार आहे. तर मित्रांनो आपल्याबरोबर वाईल्ड कार्ड एंट्री झालेली आहे गण्याची. गण्या म्हणजे निखिल त्याचं नाव आहे. मी बोललो ना रॉयल एनफिल्डवाला आपला मित्र आहे, हिमालयनवाला गण्या, तो यायचा आहे त्याला. आता त्याला रात्री मेसेज करायचा. मी रात्रीच टाकलेला माझा स्टेटस की बोलतात ना एक असं नॉर्मल टेक्स्ट टाकले, ऑल सेट फॉर राईड फॉर टुमॉरो असं टाकलेला. तर त्याला वाटलं की आम्ही संध्याकाळी निघणार आहे. आणि बाई तो आत्ता आला. तो आमच्या मागून आम्ही कुंभे वॉटरफॉल वगैरे फिरून झाला. त्याने मला मेसेज केलेला, नाही फोन केला की दादा कुठे आहेस. तर मी बोललो आम्ही लोक इथे आहे, आता जेवायला बसलो, मानगाव क्रॉस केलं आहे. तो नागोठाणेमध्ये होता. तो एवढा फास्ट गाडी घेऊन आला आहे ती हिमालयन,
काय सांगू मी. आणि माझ्या मागाशी बाजूला मी बावरलो, मी बोललो असा कोण आहे, कोण हिमालयाला बाजूला आला. तर बोलतो मी आलो भावा, मी आलो. ही जी मजा आहे ना ती वेगळीच असते. हे फक्त बायकिंग ब्रदरहूड मध्येच मिळणार होतं ना एकदम असं. आज आम्ही शिवतर्मी स्किप करतोय, आपण वाळंगकुंडला जातोय. ते सुद्धा छान आहे आणि बोलतो ना एक फेमस स्पॉट आहे, तर आपण ते पहिला पण करूया. शिवतला पण उद्या सकाळी सुद्धा जाऊ शकतो. नजारा बघा तुम्ही, ते सोडा, नजारा बघा, कडक वाटतंय. वाळंगकुंड फक्त आपल्यासाठी आता 17 मिनिटावर झाले, म्हणजे 15 मिनिटात आपण पोहोचू. एक 11 किलोमीटर राहिले, 11-10 किलोमीटर राहिले. तुम्ही व्ह्यू बघा ना, काय भारी वाटतोय. रस्ता तर एक नंबर आहे, त्याच्यापेक्षा रस्ता पण एक नंबर आहे. गाडी चालवायला पण कंटाळा येत नाही. आलाय तिकडे बघा, तिकडे वॉटरफॉल, तिकडे बघा, तिकडे वॉटरफॉल. कडक वाटतं ना. 1 2 3 4 5 6 7 इकडे 8 9, म्हणजे आणि पाऊस नाही, पावसाची कृपा केली. काय रस्ता आहे यार, काय रस्ता आहे, जबरदस्त. जबरदस्त रस्ता आहे. 100 आउट ऑफ 100, जबरदस्त. म्हणजे बाजूला पूर्ण असं झाडं, मस्त जंगलातून रस्ता. आपण अजून काय करतो, थोडाफार जरा खडबडीत असेल, पण नाही, रस्ता जबरदस्त आहे. गाडी चालवायला लिटरली मजा येते. मी आता कोणातरी आपल्या माझ्या एका मित्राला थांबवणार आणि त्याला विचारतो बघा तो काय बोलतो, बघा त्याची प्रतिक्रिया काय आहे. जबरदस्त रस्ता आहे. सूर्यदेवाचं आत्ता दर्शन होत आहे. सकाळी मला दिसलेले एकदा 8:15ला आणि आत्ता दिसतात आहेत. नमस्कार सूर्यदेवा, असाच प्रकाश पाडत राहा, सर्वांवरती पाडत राहा. तुमच्या प्रकाशावर सर्वीकडे अंधार आहे. मी अजून 6व्या गिअरला टाकलाय, 5व्या गिअरवरतीच आहे गाडी. कैसा रस्ता, बोलो ना, कडक कडक. आता 7 मिनिटात आपण पोहोचणार आहोत. थोडं थांबलो होतो आम्ही मागे, पाऊस आला परत. गाण्या पण ऐकत नाही, बोलतो रस्ता मस्त आहे, बोलतो दादा गाडी चालवायला मजा येते. काय गाण्या मजा येते की नाही, मजा येते की नाही. शाळेतलं वाटतं सुटलेत पोरं सर्वी. माहिती नाही माझा ब्लॉग किती मोठा होता आणि मी कुठून कट करू, कारण प्रत्येक सीन एवढे मस्त आहेत ना, एकदम भारी सीन आहेत सर्व. आणि असं वाटणार सुद्धा नाही यार की
कट करावं. पण लेट्स सी जे नको असलेले ते पॉईंट्स मी काढेन. मी पूर्ण 100% दिला मित्रांनो. यार सपोर्ट करा यार तुम्ही मित्राला, तुमच्या भावाला सपोर्ट करा प्लीज. गरज आहे यार तुमच्या सपोर्टची. आपल्याला लवकर 500 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत. आता आपण आहोत 290 सबस्क्रायबरवरती. 291 होते. कुणीतरी एकाने आपल्याला अनसबस्क्राईब केलं. होप सो मे बी आपण त्यांना अरे आपला कंटेंट आवडलं नसेल. डोंट नो, प्रत्येकाची चॉईस असते. पण तुम्ही करू नका यार. तुम्ही आपल्या भावाला सपोर्ट करा आणि सपोर्ट करा. सध्या कसं शिकतोय, करेन मी नवीन मी लॉंग ड्राईव्स करेन. आपण नवीन स्पॉट्स एक्सप्लोअर करू. बाबा वाळणकुंडा ब्रिज इकडेच आहे ना? बरोबर आहे ना? थँक्यू. काय मस्त काम करतात ही लोक. एक वेगळी मजा असते आणि गावच्या माणसांना सुद्धा आवडतं यार. थोडं रिस्पेक्ट तर सर्वांनाच म्हणते. आणि गावची माणसं ना चुम्मेश्वरी असतात. आपली कोकणातली माणसं तर चुम्मेश्वरीच आहेत. कोकणची माणसं साधी भोळी. समोरून काय वॉटरफॉल आहे माहित नाही मला, दिसत असेल की नाही पण कडक दिसतोय. काळजात त्यांच्या भरली शहाळी. आहा त्यांच्या काळजात भरली शहाळी. गोमू माहेरला जाते हो नाकवा. ओ हिच्या गोवाला कोकण दाखवा. अय्या हो अय्या हो. अरे आला की काय ब्रिज. ओ माय माय माय. तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत आपल्या वाळणकुंड ब्रिजला. हा 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 हेच आहे काय? अरे रे काय वाटतंय. हा अरे ही लोक इथेच आहेत. हा आम्ही आलो फिरून आलो. काय बोलला भावांनो? झालं फिरून आला? सर्व फिरून आला? कुठे कुठे आलात? नाणेमाचीला गर्दी होती? गर्दी नव्हती. नव्हती? डेंजर पाणी होतं एकदम. मग तुम्ही आतमध्ये गेलेला? एकदम वरती गेलतो. काय बोलतो? बंद नाही केलं काय? आज बंद असतात ना बोलतात ती लोक. बंद होते माझा मित्र बोललेला. हा त्याच्यामुळे ना आम्ही कुंभेला जाऊन आलो. मस्त आहे कुंभे पण मस्त आहे. आता आम्ही इकडे आलो. आता परत मी मावशीकडे जाणार. रिटर्न सौला जाणार आम्ही लोक. आम्ही उद्या पण इकडेच आहे महाडमध्येच फिरतो आम्ही असेच. हा आता तुम्ही आता घरी ना? गर्दी नाही रे जबरदस्त ना. चांगला टायमिंगला आलो आपण. हे आपले मित्र आहेत म्हणजे आम्ही एका हॉटेलमध्ये रील बनवत होतो तिथे होते ती लोकांनी. ती लोक पनवेलवरून आलेले आहेत उरण साईडून. ती लोक पण एक्सप्लोअर करायला आलेले महाड. आता ती लोक चाललेत रिटर्न चाललेत पनवेलला. काय वाटतंय यार ते बघून. ए बंद आहे शी यार. मग तुम्ही लोक कुठे गेलेलात? रिस्की नाही ना? पावसाने तरी साथ दिली ना? पाऊस नाही पडला एवढा. आत्ता थोडा थोडा पडतो पण ठीक आहे. काय हा वेदर असंच पाहिजे ना. पावसाळा हे नाही तर मजा काय यार. तर मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो नंतर. ठीक आहे? हा 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 तेच. तर मित्रांनो आपण अरे गण्या आलाय. गण्या खाली उतरलाय. जास्त आम्ही पुढे जाणार नाही. मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. हा ब्रिज बंद आहे काहीतरी मला वाटतं काम चालू केलं आहे. मे बी बंद करायलाच पाहिजे कारण खूप जुना पण वाटतोय. रिस्क पण आहे. खाली गेला तर गेला गायबच डायरेक्ट देवाकडे. बाकी तुम्ही बघू शकता जबरदस्त वाटतंय. मी खाली जातो चालत हळूहळू. गणे हळूहळू पाय टाका. हा बघतच असाल तुम्ही. आराम से आओ. एकमेक को पकड़ के आओ. आराम से. हा बघू शकता तुम्ही. हा जो व्ह्यू आहे ना अलग लेवल आहे यार. हे सर्व भेटणार नाही आपल्याला बघायला. ये किधर तक जाता रहेगा यार.
आराम आराम से आरामात गाण्या हळूहळू. अरे इथे बस लास्ट, इथे लास्ट एकदम असं. हे बस इधर तर ग्रुप बस. बघू शकता तुम्ही इतकं भारी वाटतं यार. हे असं वाटतं दूध आहे एकदम, दुधासारखं एकदम एकदम असं. खूप भारी आहे यार, म्हणजे जन्नत आहे जन्नत. आज जास्त लोक पण नाहीत, मे बी फ्रायडे आहे म्हणून आले नसतील. आम्ही आलो बाबा, गर्दी नाही आहे काही नाही. हा ब्रिज आहे पूर्ण मोठा, काहीतरी इथे मध्ये त्याचं काहीतरी काम आहे, बंद केलं आहे. होईलच काही दिवसांनी चालू. इथे फॉग नसतं ना, आपल्या महाराजांचं तोंड दिसतं इथून, ते आपण हायलाईट केलं असतं, पण फॉग आहे. लेट्स आपण थांबूया 5-10 मिनटं, नंतर बघू. कडक आहे कडक. चुम्मेश्वरी पैसा वसूल झाला यार या ट्रिपला. बबलू, तन्मय आणि ओमकार तिथेच थांबले, ती लोक नाही आले खाली. हां लेझर्ड आहे, लेझर्ड लिझर्ड. तर मित्रांनो, मी थोडेफार सिनेमॅटिक व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेन मोबाईलमधून शूट करून. तुम्ही नक्की चेकआउट करा आणि मला सांगा कसं वाटलं तुम्हाला ते. तर आता मी कॅमेराचा व्ह्यू बंद करतो, मी हेल्मेट घालून खाली आलो आहे. ओके चला बाय बाय. मित्रांनो, मी आत्ता जस्ट बोललो ना, इथे आपल्याला फॉग आहे त्यामुळे. बरं तुम्हाला दिसत असेल ना छत्रपती शिवाजी महाराजांचं, दिसतंय का हे? छत्रपती शिवाजी महाराज आहेत आपले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि जर तुम्ही व्ह्यू बघत असाल ना, एक नंबर वाटतोय. सॉरी मित्रांनो, आपल्याला ड्रोन वगैरे नाही आहे. ड्रोन असताना आता काय सांगू तुम्हाला, काय व्ह्यू घेतले असते. हा ब्रिजचं काम चालू आहे, ब्रिज बनेल लवकरच बनेल बोलतात आहेत. आज गर्दीसुद्धा नाही, त्यामुळे आमचं नशीब आहे. काय वाटतंय समोर छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत. कोणच नाही, आम्ही फक्त इथे 5 ते 6 जणच आहेत. फायनली वाळणकुंड झालं आपलं. आता आम्ही थेट आम्ही महाडला जाणार. थेट महाडवरून थोडंफार चिकन वगैरे घ्यायचं, थोडंफार जरा सामग्री वगैरे घ्यायची मस्तपैकी आज, आणि सौला जायचं. सावित्री नदीवरती गाव बोललो ना, आपल्याला लवकर पोहोचायचं आहे. माझ्या गाडीवर पेट्रोलसुद्धा कमी आहे, गाडी आपली रिझर्वला लागलेली आहे आम्ही. हा काय वाटतंय यार. आणि आपल्या कॅमेऱ्याची बॅटरीसुद्धा कमी आहे. चार्जला लावायला पाहिजे. एक बॅटरी तशी मी चार्जला लावलेली आहे ऑलरेडी, पण आता मी काय एवढं हे करत बसणार नाही आहे. आता काय शूट पण एवढं काही नाही. आता डायरेक्ट महाडलाच दाखवू का तुम्हाला मी? महाडलाच भेटूया आपण आता. तर आपण निघालो आता सौगाव. आपण एक 10 मिनिटात सौगावात पोचू, म्हणजे मावशीच्या घरी. मावशीने काका बिचारे कधीपासून मला फोन करतात, कधी यायला जावई कधी याल. ॲक्च्युली मावशी काका हे माझ्या बायकोचे आहेत, ते माझेसुद्धा त्या मावशी काकाच आहेत, पण नातं मावशीकडचं आहे, बायकोकडचं आहे. सॉरी, माफ करा. आतुरतेने वाट बघत असतील ते. अरे आम्ही लवकर आलो, खूप फिरलो यार आम्ही, खूप. इथे व्ह्यू आहे ना, नदी दिसते पूर्ण, भारी वाटते. माहिती ना आता दिसेल का? हा दिसते. नशीब रस्ता खूप चांगला केलाय. व्ह्यू बघा, व्ह्यू. जसं आपलं नेहमीचं वाक्य, व्ह्यू बघा, व्ह्यू.
बसावं बसून. राईड आजचे एकदम मस्तच झाले, फ्रेश आहात अजून आम्ही. हेच आहे. तर आपण सक्सेसफुली आलेलो आहोत मावशीच्या घरी. आता गाड्या लागतील की नाही त्याचं टेन्शन आहे. लेट्स सी. लागतील. तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत मावशीच्या घरी. अशी लावा ना थोडी दाबून. मावशी, काका काका कुठे आहेत? आणि राहुल वगैरे नाही आला चुकून? संध्याकाळचा नाईट शिफ्टला? अच्छा 11 वाजतील, मग लेट येईल जाम. लागतील का सर्व गाड्या आपल्या? मुश्किल लग रहा है ना? तुझी पुढे ढकल का नाही अजून? हां जाईल तुझी पुढे. ते इकडे मी पकडतो. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत आपल्या मावशीच्या गावी. गाडी लावायची पंचायत झाली. तन्मयचं तोंड बघून काय वाटत नाही, तन्मयचा मूड ऑफ आहे वाटतं. ठीक आहे, आता आपण पुढच्याचा काय प्लॅन वगैरे असेल ते मी तुम्हाला उद्या सांगेन. सध्या आता मला विश्रांतीची गरज आहे आणि तुम्हीसुद्धा विश्रांती करा. एपिसोड 2 टाकण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. त्यामुळे काळजी घ्या. बाय बाय.